सुरभी प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार. आजचा विषय तेव्हा थकवा जाईल. निवेदक दत्ता सरदेशमुख. तेव्हा थकवा जाईल. परवा महाविद्यालयातल्या एका मुलाशी बोलत होतो. त्यावेळी 4 ते 5 वेळा त्याच्या बोलण्यात सर मी अमुक केलं की थकून जातो, तमुक केलं की थकून जातो अशी वाक्य आली. 20वीतला तो मुलगा थकून जात होता. नंतर विचार करत असताना मला त्याची आणि त्याच्या दिनचर्येची कीव आली. त्याच्या रोजच्या जगण्यात त्याचे स्वतःचे म्हणून काही तास सोडले तर बाकी सगळं त्याच्या आईवडिलांनी आखून दिलेलं वेळापत्रक होतं. ते वेळापत्रक तो फक्त अंमलात आणत होता. त्याच्या स्वतःच्या तासांबद्दल बोलताना तो उत्साही जाणवला. रोजच्या दिवसाचा शेवट मात्र थकव्यानं होत होता. याचा सारासार निष्कर्ष एवढाच आहे की त्याच्या स्वतःच्या तासांशिवाय तो जे काही शिकत होता ती सक्ती होती. अनिच्छेचं काम माणसाला थकवा आणतं. हे अनुमान मी त्याच्या बोलण्यातून काढलं आणि जगण्याचा व्यापक अर्थानं मी विचार करू लागलो. त्यात बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की अनिच्छा असेल तर एकतर त्या बिघडतात किंवा व्यक्तीला बिघडवतात. एखादी भाजी करताना खूप कष्ट पडत असतील आणि नोकरीवरून आल्यावर एखाद्या गृहिणीनं ती भाजी केली तर ती नाही म्हणणार नाही, पण भाजीला चव मात्र नसेल. याचा अर्थ ज्या कृतीत आपलं मन नसतं ती कृती ढेपाळते, चुकते आणि मग थकवाही देते. याकरता दिवसभरात थोडं काम झालं तरी चालेल, पण ते मनःपूर्वक आणि निष्ठेनं व्हावं. मग व्यक्तीचा आणि व्यक्तीच्या कामाचा विकास शक्य होतो. मी बोलत असलेल्या विद्यार्थ्याचा विकास झालेला दिसला नाही म्हणून मी त्याच्याशी बोललो. तेव्हा जगण्यातले हे सगळे निष्ठेचे प्रयोग माझ्या लक्षात आले. अखंड काम करणारी माणसं थकत नाहीत. याचं कारण त्यांचं कामावर प्रेम असतं. ओव्हरटाईम करताना फक्त पैसा मनात नसतो, तर त्यात आपण अडचणीच्या वेळी कंपनीच्या उपयोगी येतो हाही भाव असतो. जिथं फक्त पैशांचा विचार होतो तिथं आयुष्यभर राबलं तरी पाठीवर शाबासकीची थाप मिळत नाही. उलट जन्माला आला या म्हणीप्रमाणे अवस्था होते. ज्यांना हे समजत नाही ती माणसं फक्त थकत जातात. उत्साहानं भरलेला नवा दिवस त्यांच्या वाट्याला येत नाही. काम ढकलायचं एवढीच धारणा असते. स्वेच्छानिवृत्त, निवृत्त आणि निवृत्तीनंतर काम करणारे या सगळ्या मनोअवस्था आहेत. या तीनही भागांमध्ये जे लोक येतात त्यांच्याशी कर्मावरची निष्ठा या विषयावर जर आपण बोललो तर तिघांचीही उत्तरं भिन्न भिन्न असतात. जगण्यातली निराशा भिरकावणं सोपं आहे आणि जगण्यातली निराशा भिरकावणं अजिबात सोपं नाही. ही दोन्ही विधानं अगदी खरी आहेत. त्याकरता तुमच्या प्रत्येक कृतीवर तुमचं प्रेम हवं. लोक निंदा करतील, क्वचित स्तुती करतील, पण या दोन्ही गोष्टींचा विचार न करता मनानं स्थिर राहणं जमलं पाहिजे. आणि त्यासाठी काय हवं आहे तर फकीर वृत्ती हवी आहे. फकीर झालो मी फकीर, बाबा फकीर झालो मी फकीर, हरिनाम देणे घेणे हाची धंदा, हरिनाम देणे घेणे हाची धंदा, जन करीती निंदा नाही फिकीर, फकीर झालो मी फकीर, फकीर झालो मी फकीर. अशी अवस्था होते. त्यावेळी कामाच्या ठिकाणी निष्ठा वाढते. एखाद्या व्यक्तीत जर अशी निष्ठा वाढली तर त्याच्याबरोबर असणारे समाज घटक बदलत जातात आणि थकणारी माणसं ऊर्जावान होतात. आपण
आपलं कुटुंब, आपला समाज, आपलं राज्य, आपलं राष्ट्र या सगळ्यांचा जेव्हा आपण आपुलकीनं विचार करतो त्यावेळी अनेक निर्णयांना, विचारांना, चिंतनांना वेगळे आयाम प्राप्त होतात. आणि त्यासाठी गरज आहे निष्ठेनं आणि प्रेमानं कर्म करण्याची. तेव्हा थकवा जाईल. आत्ताच आपण प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार ऐकलेत. संवादध्वनी 9511859939. निवेदक दत्ता सरदेशमुख. 8329730186.